ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मालेगाव येथे महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे बेमुदत धरणे आंदोलन। तिसऱ्या दिवशीही लढा सुरू। मालेगाव महेश नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळावेत या मागणीसाठी मालेगाव येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। लोकशाही धडक मोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून यामध्ये पतसंस्थेचे शेकडो त्रस्त ठेवीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। दिनांक 17 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालेल्या या आंदोलनाला शहरातील विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। पतसंस्थेच्या व्यवस्थापनाने व प्रशासनाने ठेवीदारांच्या पैशांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला आहे। यामुळे आता प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज आंदोलनाचा आज तिसरा दिवस। सन्मान्य अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही विनंती केली होती की आमच्या सर्वसामान्य जनतेचे या महेश नागरी पतसंस्थेमध्ये जे त्यांनी कष्टाचा एक एक रुपया या ठिकाणी जमून ज्या आपल्या घशात घातलेला आहे तो सर्वसामान्य जनतेला वेळीच परत मिळावा। काहींचे मुलांचे शिक्षण आहेत, काहींचे लग्न आहेत, काहींचे जेवणाचं आहे, काही फार म्हातारे झालेले आहेत। या सर्वसामान्य जनतेला जर त्यांचाच पैसा जर त्यांच्या वेळेवर जर मिळत नसेल तर या पतसंस्थेचं करायचं काय? तर या सूचनेसाठी या आमचं म्हणणं मांडण्यासाठी आम्ही आज त्यांना हे आंदोलन करून आज तिसरा दिवस उगवला। परंतु या गेंड्याच्या कातडीचे जे सरकार आहे या सरकारला तर जाग अजिबात येतच नाही। परंतु आपण प्रशासकीय अधिकारी आपल्याला हात जोडून या ठिकाणी विनंती आहे की आपण या सर्वसामान्य जनतेचे पैसे वेळीच त्यांना मिळावे याकरिताच हे आंदोलन होतं। परंतु जर त्यांना जर आज संध्याकाळपर्यंत योग्य जर निर्णय होत नसेल, उद्या तारीख आहे 20 ऑगस्ट, तर 20 ऑगस्ट या रोजी आम्ही सर्व मालेगावकर जनता तसेच दिव्यांग प्रहार क्रांती संघटनेचा आज या ठिकाणी आम्हाला अधिकृत असा पाठिंबा मिळालेला आहे। हा पाठिंबा आम्ही लोकशाही धडक मोर्चातर्फे जाहीररित्या आम्ही तो मान्य करतो आणि जर उद्याच्या जर तारखेमध्ये जर सर्वसामान्य जनतेच्या जर प्रश्नाला जर न्याय मिळत नसेल तर उद्याचं हे आंदोलन असं तीव्र होईल। आज मालेगाव महेश नागरी पतसंस्थेचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या मार्फत जे आंदोलन होते या आंदोलनाला दिव्यांग प्रहार क्रांती संघटना शेकडोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे। आपण जिल्हा अधिकारी जे मालेगावचे कोणी अधिकारी असतील त्यांना आपण अल्टिमेट देतोय की येणाऱ्या 20 ऑगस्ट पर्यंत ह्या महेश बँके संस्थापक चेअरमन व्हाईस चेअरमन या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल जर नाही झाले तर 20 ऑगस्ट रोजी आम्ही सगळे रस्त्यावर उतरून शेकडोच्या संख्येने दिव्यांग बांधव येऊन रस्ता रोको आंदोलन करणार आहे। हा मालेगावचं फार दुर्भाग्य आहे की ऐन वेळी काही कारण नसताना उपोषणाला बसावं लागतं। न्याय मिळत नाही, न्याय मिळायला पाहिजे, न्यायासाठी उपोषणाला बसावं लागतं। आज 17-18 करोडचा जो भ्रष्टाचार केलेला आहे यांच्या डोक्यावर कोणाचा हात हे सुद्धा हा मुद्दा उपस्थित होतोय। आज शिल्लक कारण काहींच्या जमिनी हडप होता, काय अनेक कारण आहे, तुम्हाला पत्रकार बांधवांना सगळं माहितीच आहे। पण येणाऱ्या 20 ऑगस्टला जर नाही आम्ही संपूर्ण दिव्यांग संघटना लोकशाही धडक मोर्चाच्या पाठीशी राहू आणि खंबीरपणे उभे आहे। आम्हाला सुद्धा वाईट वाटतं की मालेगावात काही कारण नसताना सुद्धा उपोषणाला बसावं लागतं। ते मी 2-2 दिवस काय चाललं काय या मालेगावात? हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र आहे। शिल्लक मंत्र्याच्या गावात तर असं होत असेल ते फार दुर्भाग्य आहे मालेगावात। आणि जर येणाऱ्या काळात जर नाही झालं तर आम्ही संपूर्ण दिव्यांग संघटना लोकशाही धडक मोर्चाच्या पाठीशी आहे आणि या महेश बँके संस्थेचे जेवढे बी अधिकारी असतील यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे आणि जे गोरगरीब जनतेचे पैसे अटकलेले याच्यात त्यांना त्यांचा लाभ भेटायला पाहिजे एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।